नाना पटोले यांच्या विरोधात ठाण्यात भाजप आक्रमक. पटोले यांचे पोस्टर फाडत केले आंदोलन. भाजप महिला मोर्चांतर्फे करण्यात आले आंदोलन. शासकीय विश्रामगृहाजवळ नोंदवला निषेध. पोस्टर फाडत नोंदवला निषेध. नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी. ओबीसी कार्यकर्त्यांची नाना पटोले यांनी माफी मागावी. नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजपा महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन केले. यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला. काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यात अग्रेसर राहिला आहे. 2 पाय आणि 2 हात असलेले नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली. तर अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली आहे. काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत नाना पटोले, त्यांनी अतिशय घृणास्पद जी कृती केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळेजण युवा मोर्चा आणि आम्ही महिला मोर्चा युवा मोर्चा आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत. ते कुठे दर्शनाला गेलेले, ते दर्शन करून त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतली. ही अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे. देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता? तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का? तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून. एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेसकडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो? तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं एक अतिशय मनामध्ये राग आहे. एवढ्या पावसामध्ये पण खूप महिला युवा मोर्चाचे पदाधिकारी, आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी महिला वगैरे एक मनात राग ठेवून आज इथे निषेध करायला इथे सगळ्या जणी जमलेल्या आहेत की यांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी आणि ती मागितल्याशिवाय पूर्ण ठाण्यात आणि महाराष्ट्रभर हे जे निषेध हे जे आंदोलन चालू आहेत ते थांबणार नाही आहेत. तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, त्यांनी माफी मागावी. एक ओबीसी एका गृहस्थाकडून त्यांनी जो ओबीसी समाजाचाही अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी ओबीसी समाजाचीही माफी मागावी हीच आमची मागणी आहे. काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्या सोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो त्यांचा सोशल मीडिया असेल, काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल त्याच्यावरनं व्हायरल केला गेलाय. त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले. ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि 2 हात 2 पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की, परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले, तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले. काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी काम करत आहे हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणून तमाम महिला मोर्चातर्फे या घटनेचा निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. महिला मोर्चा यासाठी गप्प बसणार नाही. जर अशाच प्रकारचे घृणास्पद कृत्य काँग्रेस पार्टीकडनं केले जात असतील, अशाच प्रकारचे जातीवाचक काही गोष्टी असतील त्या घडवून आणल्या जातील तर महिला मोर्चा ही नेहमी आंदोलनामध्ये उतरेल आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देईल. आणि जोपर्यंत नाना पटोले या झालेल्या घटनाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत महिला मोर्चाचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर हे चालूच राहणार. काय सांगाल आंदोलनामध्ये? तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताचे पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होतं की होणार, मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले. ही घृणास्पद कामं आता असं आजच नाही, मागे सुद्धा ही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा अशी अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरस्कार दाखवलेलाच आहे या भारत देशाला. तसंच राहुल आता नाना पटोलेंनी तेच केलेलं आहे. तर या सगळ्याचा आम्ही त्यांच्यावर हे करतो की त्यांनी माफी मागावी म्हणून.